नमस्कार. मीरा भाईंदरकर. मला वाटलं मीरा भाईंदरचे सगळे लोक सुशिक्षित आहेत आणि त्यांना कळतं की काय चुकीचं काय बरोबर. काल एक व्हिडिओ पोस्ट केली होती ज्यात मी सांगितलं होतं की एक साधारण व्यक्ती जो केबलच्या दुकानात काम करतो आणि आज 25 ते 30 वर्षात एक आमदार होऊन राजकारणात येऊन लाखो करोडोची संपत्ती बनवतो. तर याच्या मागचं माझं मेन उद्दिष्ट असं होतं ना की आमदाराला 2 ते 3 लाख पगार असतो. त्याच्या व्यतिरिक्त किती जरी काही जरी आपण बिझनेस केले तरी आपण एवढी संपत्ती कमवणं खूप डिफिकल्ट आहे. तर मी तेवढंच सांगितलं होतं की हे जे आमदार आहेत हे 24-24 तास जरी काम केलं तरी अर्ध मीरा भाईंदर नावावर करणं शक्य नाही आहे. पण मीरा भाईंदरच्या लोकांना वाटलं की मी कुठल्या पक्षाची किंवा आमदाराची बाजू घेतोय. मला वाटतं ती व्हिडिओ जी आहे तुम्ही नीट 8 ते 10 वेळा ऐका आणि ज्यांना मराठी कळत नाही ना त्यांच्यासाठी स्पेशल सांगतो. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या ओळखीच्यांना ज्यांना मराठी नीट येते, माझी खूप स्पष्ट मराठी आहे, त्यांना विचारा की नेमका हा काय बोलतोय. कसं होतं ना की गैरसमज होतात. लोकांना वाटतं की मला कोणी पैसे दिलेत, मला कोणी फ्लॅट दिलाय, माझ्या नावावरती प्रॉपर्टी करते आणि मी त्यांची बाजू घेतोय, तर ते चुकीचं आहे. मी सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. जिकडे चूक असते त्याला मी चूक बोलतो, जे बरोबर आहे त्याला मी बरोबर बोलतो आणि हे करायला देखील खूप जास्त हिंमत लागते. तर जेवढे पण लोक व्हिडिओ बघतात आहे, मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी कुठल्या पक्षाची किंवा आमदाराची बाजू घेतली नाही. माझं नेमकं एक बोलतात ना की मला वाटतं की स्ट्रेट फॉरवर्डच तुमच्याशी बोललं पाहिजे. मी जे काल व्हिडिओत बोललो होतो त्यात तुम्हाला नेमकं पटलंच नाही, कळलंच नाही की मी काय बोलतोय. तर मग एवढं सांगायचं आहे की हे सगळं करायला देखील हिंमत लागते, खऱ्याला खरं बोलणं. कारण की कसं होतं ना की जेव्हा काही संकट येईल की आपण कोणाच्या विरुद्ध लढतोय किंवा खऱ्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी जर आपण हे करतोय ना तर खूप लोक अगेन्स्ट होतात. आज मीरा भाईंदरमध्येच माझ्या अगेन्स्ट किती लोक आहेत काय आहेत मला सगळं माहिती आहे. पण तुम्हाला एक टिप पण देतो की माझ्या मागे खूप मोठा बॅकअप आहे. तो ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी मीरा भाईंदरकरांना कळेल. आणि न्यूट्रल बॅकअप आहे की बाबा जे खरोखर जे बरोबर आहे त्याला बरोबर बनणार आहे. तर तुम्हाला मी एवढं सांगतो की नीट ऐका व्हिडिओ आणि कमेंट करण्याच्या आधी विचार करा तुम्ही काय कमेंट करताय. की कसं पण म्हणजे उगाच बोलतात ना की व्हिडिओ अर्धवट कळली असेल किंवा अर्धवट बघितली असेल, एकदा व्हिडिओ परत जाऊन बघा आणि नंतर कमेंट बॉक्समध्ये या आणि तुमचे मत जे मनापासून वाटतं ते बोला.